हॅलो, गुड मॉर्निंग. आज 14 फेब्रुवारी 9:14 झालेले आहेत. आपण अशा या रेजिस्टन्स आणखीन सपोर्टचे लेवल काढलेले आहेत. तर मार्केट हे फ्लॅट ओपन झालेलं आहे. इथं ओपन झालेलं आहे मार्केट. आणि बहुतेक आज हे लोक आणि ही लोक यांना मार्केट स्टॉप लॉस खाण्याची शक्यता आहे. त्यामुळं आज आपण पुन्हा एकदा शॉर्टकडं आपलं हे असेल, लक्ष असेल शॉर्ट सेटअपकडं. मार्केट ओपन होतं आहे, बघूया आता काय होतं आहे. मार्केट ओपन झालेलं आहे. इथे ज्यांनी बाय आणि शॉर्ट केलेलं आहे त्यातले बायर्स जे आहेत हे थोड्या प्रॉफिटमध्ये ते कदाचित इथं प्रॉफिट बुकिंग करतील, कारण काय इथले वरचे जे सेलर्स आहेत हे या सेलर्सना काढणं तसं अवघड आहे असं माझं मत आहे. मी इथं फिबो टाकलेलं आहे. 49,600ला रेजिस्टन्स फिबोचा रेजिस्टन्स आहे. तर त्या हिशोबानं आपण 49,600चा फिबोचा इथं एक रेजिस्टन्स आहे 560. चला आपण पुढचं हे लावून ठेवू 600, 700, 49,900. 49,900चा पुट आहे. मी आता 180च्या क्वांटिटीमध्ये हे घेणार आहे. इथपर्यंत आलेलं आहे मार्केट. इथं वरती रेजिस्टन्स मिळालेला आहे आणि 18 चाललेलं आहे. तरी आपण एक पोझिशन इथं घ्यायला सुरुवात करू. चला, पहिला लॉट घेतलेला आहे 49,900चा पुट 718ला मिळालेला आपल्याला. मार्केट जसं वरती जाईल इथं रेजिस्टन्स मिळाला आहे, त्यामुळं आपण हा पुटचा हे घेतलेला. कारण आता इथून मार्केट पडून ही जे सगळे बसलेले आहेत इथं लोक, यांना टार्गेट मार्केट करण्याची शक्यता आहे. 704 जाऊ दे खाली. 707, 10, 9, 13. कांडी काय म्हणते बघूया. जाऊ दे वरती. ओके, बाय. $49,900 900चा पुट 718, 22. ओके, 19 चालला इथं प्राईस बदलत नाही आहे. पण चला, मार्केट आता इथून एक कांडी वरती जाईल असं वाटतं आहे आणि त्याच्यामध्ये आपण इथं बाय करूया. चोवीस, 26, 30. ओके, चला बाय. 28, 25 बाय. 23, 22. $18,95. आपण 5 लॉट घेतलेले आहेत. 900 क्वांटिटी घेतलेली आहे. आता वरची जी आहे ही आपली 90 क्वांटिटी जी आहे आपण ट्रेडिंगसाठी वापरतो, साधारण ती आपण आता घेणार आहोत. बाय. 27लाच मिळाली का. चला, आता आपण सेलिंगला सुरुवात करायची आहे. तर 12,000 प्रॉफिट चाललेलं आहे. 36 साधारण आपण 56 किंवा 65. 765. 765ला आपण 450 क्वांटिटी 765ला लावून ठेवू. चार्ट काय म्हणतो आधी बघूया आपण. जाणार हा खाली जाण्याची शक्यता जास्तच आहे. हा खालचे सगळे काढणारच आहे. मी पॉज करतो.
757 चाललेलं, आपलं 32,000 रुपये प्रॉफिट चाललेलं होतं इथं. 757 म्हणजे 65ला 33,000 रुपये प्रॉफिटचा, 34,000 रुपये, 64ला 40,000 रुपये. तर साधारण 85ला आपण हे 450 काढू, सेल करतो मी. आणि ही जी आहे ही 450 क्वांटिटी 775ला काढू. म्हणजे कसं थोडंसं आपल्याला 2 5 14 540 क्वांटिटी काढू आपण. 540 क्वांटिटी 775ला काढायला पाहिजे. 775ला जाऊ शकतो का? हो, जाऊ शकतो. कारण आता हा खालचा ही जी लाल लाईन आहे, ही लाल लाईन ब्रेक केली की मोठा फॉल येण्याची शक्यता आहे. त्यामुळं 750 चाललं आहे, 27,000 रुपये प्रॉफिट चाललं आहे. बघूया, मी पॉज करतो. निफ्टी जर बघितला तर निफ्टी हा 200च्या खाली आलेला आहे, मूव्हिंग ॲव्हरेजच्या खाली. आणि इथं बायर्सला बोलवलेलं आहे आणि इथून आता हे ब्रेक करण्याची शक्यता जास्त आहे. हे जेव्हा ब्रेक होईल त्याला आपलं इथं 75ला 80 85. अरे वा, आपली ऑर्डर गेली का काय? नाही, मी टाकलीच नव्हती 75ची. ओ माय गॉड. मग आता मी 805ची टाकतो. 805 एक गेली आपली, 785ची गेलेली आहे. आणि मी आता 805ची टाकतो. 805ची टाकू का 815ची टाकू? आपलं प्रॉफिट जो आहे हा 60,000 रुपये झालेला आत्ता. तर 805 टाकावी असं मला वाटतं आहे. 885 88 इथं बघायचं. इथं सेलर्स किती वाढतात की आणि बायर्स कितीला घेतात हे बघायचं आपल्याला. ठीक आहे, मी पॉज करतो. आपलं प्रॉफिट बऱ्यापैकी कमी झालेलं आहे. 60,000वरनं 40,000वरती आलेलं आहे. बँक निफ्टी उगाचच वरती जायचा प्रयत्न करतो आहे. निफ्टी जर का बघितला तर हा निफ्टी अजूनही खालच्याच लेवलला चाललेला आहे, नवीन लो टाकत चाललेला आहे. पण बँक निफ्टी हा उगाचच वरती जायचा प्रयत्न करतो आहे. इथं त्याला 200 मूव्हिंग ॲव्हरेजचा रेजिस्टन्स मिळालेला आहे. ही जी लाईन काळी दिसते ही 200 मूव्हिंग ॲव्हरेजची आहे. तर आता तो खाली जाण्याची शक्यता जास्त आहे. तर मला असं वाटतं की आपल्याला जो काही प्रॉफिट आता मिळेल तो आपण घेऊन बाहेर पडावं असं माझं मत आहे. 61 63 इथं प्रेशर जोरदार आलेलं आहे. हे जे रिजेक्शन दिसतं इथं, रिजेक्शन 200 मूव्हिंग ॲव्हरेजला चांगलं रिजेक्शन आहे ते. ह्या इथपर्यंत जरी आला ह्या लेवलला तरी 800 805 आपल्याला भाव दाखवून जाईल. तो यायला पाहिजे, एक ड्रॉप असा यायला पाहिजे. हे जी 50 मूव्हिंग ॲव्हरेजची लाईन आहे, ह्या 50 मूव्हिंग ॲव्हरेजच्या लाईनला टच झाला पाहिजे. हे स्पॉट कमी होतो आहे पण ऑप्शन काही वाढत नाही आहे. तरी आपण जरा थोडंसं अजून वाढ बघूया असं मला वाटतं आहे. इथपर्यंत तरी यायला हवा. 72 आलेलं आहे. वा, 52,000 प्रॉफिट चाललेलं आहे. आणि जास्त हवा नको करायला असं मला वाटायला लागलं आहे. 785ला काढूया का? 77 चाललं इथं. 76 एक आलेला आहे. खाचकन इथपर्यंत येण्याची शक्यता आहे. अरे यार, 64 65. ठीक आहे, मी पॉज करतो. 798 796 68,000 रुपये प्रॉफिट चालला आहे. मी 815ला हे विकायचं ठेवलेलं आहेत. 815ला आपले जाते का ते बघायचं आहे. 797 बहुतेक नाही जाणार. मग मी 805 लावून बघतो. 805 जाईल का? जाईल. 805 जास्त हे नको करायला. 805 इथं जायला पाहिजे. आपला गेलेलं आहे. 805ला आपली ऑर्डर गेलेली आहे. आणि आज आपण 71,500 प्रॉफिट बुक केलेलं आहे. आता 811 15. बापरे, फॉल बघितलं का? हा जो फॉल मी अँटिसिपेट केला होता तसाच चाललेला. आता 50 मूव्हिंग ॲव्हरेजला तो इथं सपोर्ट घेईल
किंवा इथं क्लोजिंग प्राईसचा सपोर्ट घेईल. ठीक आहे, चला आपण सेटअप काय होतं ते बघू. आजचा ऑर्डर्समध्ये गेलो. आज फार कमी ऑर्डर मिळालेले आहेत. खूप छान आजचं ट्रेडिंग झालेलं आहे. आपण 9:16 सुरुवात केलेली आहे बाय करायला. माझं पोझिशन सायझिंग मी थोडंसं बदललं आहे. 900 क्वांटिटी, 990 क्वांटिटी आणि 180चा लॉट, म्हणजे 18×95 5 बायचे आणि 2 सेलचे असे आपण आज घेतलेले होते. 9:16 9, 16, 17, 17, 17 आणि 18 या 2 कॅन्डलला आपण बाय केलेलं आहे. म्हणजे 16, 17, 18. कुठली ही कॅन्डल? ही 16ची. हा जो डोजी दिसतोय हा डोजी 16ची. मी नेहमी शॉर्ट करताना, सुरुवात करताना ग्रीन कॅन्डलवरतीच करतो. इथं आपण शॉर्ट केलेलं आहे या लेवलला. कधीही बघा, मी इथं कधी शॉर्ट करत नाही, खाली कधी शॉर्ट करत नाही. हे बघा 50 मुव्हिंग ॲव्हरेजला सपोर्ट घेतलेला आहे इथं. 16, 17 आणि 18 इथं आपण आपली बाईंग संपवलेलं आहे. नंतरचा हा जो फॉल आहे इथं शॉर्ट केलं टॉपला. पहिला लॉट आपण निम्मी क्वांटिटी इथं काढली, थोडी वाट बघितली आणि दुसरी क्वांटिटी आपण इथं काढली. सेटअप सिम्पल होता. सेटअप काय होता की बघा, आज आज ह्याच्यामध्ये कोण होतं? इथं सेलर्स होते, इथं बायर्स होते. ओके, इथं सेलर्स होते, इथं सेलर्स आणि बायर्स दोघं बसले होते. आज मार्केट जास्त नाही, एक 150 पॉईंटवरती गॅप ओपन झालं होतं. जास्त काही त्याच्यामध्ये हे नव्हतं, दम नव्हता. त्यामुळं ह्या सेलर्सनं तर काय प्रॉब्लेम नव्हता. हे सेलर्स निवांत होते. प्रॉब्लेममध्ये कोण आलं? बायर्स प्रॉब्लेममध्ये आले. जरी गॅप अप असेल तरीसुद्धा बायर्स हे प्रॉब्लेममध्ये आले होते. त्यामुळे आपला रूल काय? जो अडचणीत येतो त्याच्या विरुद्ध जायचं. प्रॉब्लेममध्ये कोण आलं? बायर्स आले. त्यामुळे आपण काय केलं? सेलिंगमध्ये गेलो. बरं, सेलिंगमध्ये जायचं हे ठरल्यानंतर आपलं हे काय होतं? क्रायटेरिया काय होता? रेजिस्टन्सला सेल करायचा. इथं मी फिबो टाकून ठेवलेले 15 मिनटाच्या चार्टवरती. जर का मी गेलो तर 15 मिनटावरती मी इथं काल फिबो टाकून ठेवली होती. कालचा हाय आणि कालचा लो. ह्या फिबोमध्ये मला ही लेवल दिसली 49,601. जर का आपण बघितलीत व्यवस्थित तर ही लेवल मला दिसली. ह्या लेवलवरती भरपूर इथं ॲक्युम्युलेशन झालं होतं. इथं सपोर्ट, इथं रेजिस्टन्स होता. त्यामुळे ह्याच्या जर का खाली ओपन झालं मार्केट 49,601च्या जर का खाली ओपन झालं तर निश्चित सेलिंग करायचा हा माझा प्लॅन होता. ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट काय होती? मार्केट खाली ओपन झालं आणि 49,692 आत्ता जर का तुम्ही हाय बघितलात, 49,592 होता. म्हणजे 600 सुद्धा तो क्रॉस नाही करू शकला. दुसरी गोष्ट. तिसरी गोष्ट काय होती की 200 मुव्हिंग ॲव्हरेज जे आहे हे याच्या खाली ओपन झालं होतं. जेव्हा 200 मुव्हिंग ॲव्हरेजच्या खाली ओपन होतं तेव्हा तिथं भरपूर सेलर बसलेले असतात. ते वरती घेऊन जातात आणि नंतर सेल करतात. त्यामुळं हा आपल्याला एक मोठा असे 3 पॉईंट बघून मी टॉपला सेल केलं आणि बॉटमला बाय केलं. अशा रीतीनं आज आपण हे ट्रेड घेतलेले आहेत आणि आपल्याला 71,500 प्रॉफिट झालेला आहे. आता तो 818-22 वगैरे चालला आहे. हा 900पर्यंत पण जाईल. आपल्याला काही घेणं देणं नाही, कुठेही जाऊ देत. आजचं आपलं मीटर पडलेलं आहे. तर माझं साधारण 10,000 ते 12,000 रुपये बाय डिफॉल्ट दिवसाला एक्सपेक्टेड असतं. पण हे सेटअप खूप छान होता, त्यामुळे मला लाईव्ह ट्रेड करावंसं वाटलं म्हणून मी हे रेकॉर्डिंग केलं. चला, सोमवारी भेटू. थँक्यू व्हेरी मच. बाय बाय.